पुन्हा एकदा संघाची धावसंख्या पुढे सरसावताना आपल्याला पाहायला मिळते. 27 धावा. पुन्हा एकदा संकेत गोलंदाजी ट्रॅकवरती 7-8 पावलांचा रनअप असेल. इथे मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न जरूर झालाय. मिड ऑनचा क्षेत्ररक्षक तिथे येईल तोपर्यंत चेंडू फेक करेल आणि एक वरती समाधान मानावं लागतं. एका धावनेशी संघाची धावसंख्या पाहायला गेलं तर 28 धावा. चांगली गोलंदाजी आतापर्यंत हाताळली गेली संकेताच्या माध्यमातून. 2 अतिरिक्त धावा खर्च केल्यात. पुन्हा एकदा गोविंद लेग साईडच्या दिशेने कटवला चेंडू. इथे काय घडतंय आणि इथे बाजी मात्र मारतोय संकेत. इथे झेल टिपतोय गोविंद, याचा मोठा धक्का बसतोय. फायर या संघाला गोविंद याच्या स्वरूपात. गोविंद बॅक टू द पवेलियन. चांगली गोलंदाजी करतोय संकेत. डीजे ला मिळते संधी. डीजे कम ऑन. शायद तूने मेरा नाम ठीक से नहीं सुना. मनिया सुर्वे, भार्गव सुर्वे का छोटा. राकेश केला फलंदाजीसाठी. ऑफ साइडला कटवलेला हा चेंडू. तोपर्यंत एक धाव पूर्ण होईल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आहे. दुसरी धाव देखील पूर्ण होईल. थ्रो होईल का तेवढ्यात. आणि 2 धावावरती समाधान मानावं लागते. 2 या धावेनिशी संघाची धावसंख्या जर पाहायला गेलात तर जाऊन पोहोचले. तीस धावा. 4 षटकांचा खेळ राहील. दोन्ही संघाच्या कर्णधाराने खेळाडूंनी मात्र नोंद घ्यायची. पुन्हा एकदा संकेत गोलंदाजी ट्रॅकवरती. ऑन स्ट्राईकला खेळतील दिनेश गुरव आणि पंचांकडे अपील करतायत. अपील उचलून देखील धरलाय पंचांनी. महादेव सरांचं बोट आसमानाकडे गेलंय. काय तर होईल फलंदाज. बाद मोठा धक्का बसू दिनेश गुरव यांच्या स्वरूपात. आता मात्र गोविंदांची जागा घेण्यासाठी दिनेशांची जागा घेण्यासाठी गेलेत मंगेश. वैयक्तिक पहिल्याने संघातर्फे निर्णायक षटक अंतिम षटक घेऊन आलाय सुरेश. मगाच्या पहिल्या मॅचला थोडासा महागडा ठरला. आता मात्र कमबॅक करून दाखवावं लागेल. धाव संख्या स्थिरावलेली आपल्याला पाहायला मिळते. 30 धावा. 3 गाड्यांच्या मोबदल्यात 30 धावा. ऑन स्ट्राईकला खेळतील आता नवीन बॅटर राकेश. एक लेफ्ट हँड बॅट्समॅन सुरेश. पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवरती सज्ज झालाय. ऑफ साइडला कटवलेला हा चेंडू. तिथे क्षेत्ररक्षक येतोय. तोपर्यंत एक धाव पूर्ण होते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न जरूर केलाय आणि 2 धावा तोपर्यंत पूर्ण होत आहेत. 2 या धावेनिशी संघाची धावसंख्या जर पाहायला गेलात तर लगावली गेले 32 धावा. 4था षटक प्रगतीपथावर असताना पहिल्या चेंडूचा खेळ मात्र समाप्त झालाय. ऑन स्ट्राईकला खेळतील पुन्हा एकदा. हा ऑन दी कार्पेट चेंडू एकदम घासून येतोय. जशी जमिनीला आग लागावी ती तसा हा चेंडू मात्र ट्रॅव्हल होतोय. तोपर्यंत 2 धावा होत आहेत. 2 या धावेनिशी संघाची धावसंख्या जर पाहायला गेला तर 34 धावा. 24 चेंडूंचा हा सामना. शेवटचा षटक प्रगतीपथावर असताना सुरेश पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवरती मात्र सज्ज झालाय. इथे चांगला लो फुल टॉस चेंडू होता परंतु कमबॅक मात्र करून दाखवतोय आपल्या संघाला. मुंबई रायडर्स या संघाला. तो म्हणजे सुरेश. 3 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. उर्वरित 3 चेंडू असतील. सेमीफिनालेचा हा सामना रंगतोय. एका बाजूला असेल ड्रॅगन फायर, दुसऱ्या बाजूला असेल मुंबई रायडर्स आणि पुन्हा एकदा तो चेंडू टाकतोय ऑफस्टिकच्या थोडासा बाहेर. यष्ट्यांच्या पाठीमागे यष्टी रक्षक सुंदर कामगिरी मात्र बचावतायत. चेंडू जातोय निर्धाव.
निर्धाव चेंडूची सांगता होताना धाव संख्या जर पाहायला गेला तर स्थिरावलेली आपल्याला पाहायला मिळते. 34 धावा. 4 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. उर्वरित 2 चेंडू असतील. सेमीफिनालेचा हा सामना. पहिल्या इनिंग मधले हा 5वा चेंडू असेल. चांगला गोलंदाजीचा नमुना पेश केलाय. पहिल्या 2 चेंडूवर 2-2 धावा गेल्या. त्यानंतर बॅक टू बॅक 2 चेंडू निर्धाव टाकले गेले सुरेशच्या माध्यमातून आणि हा त्याच नंतर लास्ट बॉल. सेमीफिनालेचा हा सामना येऊन ठेपलाय. पहिल्या इनिंग मधला शेवटचा चेंडू असेल सुरेशांचा. ऑन स्ट्राईकला खेळतील मंकेश सर. पुन्हा एकदा सुरेश गोलंदाजी ट्रॅक वरती मात्र सज्ज होतोय. पंचांचा इशारा येतोय एस इट इज वाईड. म्हणजेच काय धावसंख्येत बदल होतोय. धीम्या गतीने धावसंख्या पुढे जाते. 36 धावा. पुन्हा एकदा सुरेश. लास्ट चेंडू असेल सुरेशाचा. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न जरूर केला. 30 सर्कलच्या आतमध्ये चेंडू पडतोय तोपर्यंत एक धाव पूर्ण होत आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न करतील का? येस 2 धावा इथे पूर्ण होत आहेत. 2 या धावेनिशी संघाची धावसंख्या जर पाहायला गेलात तर स्कोर कार्ड वरती लगावली गेले किती 38 धावा. म्हणजेच काय तर ड्रॅगन फायर या संघाने फक्त मुंबई रजर्स या संघासमोर आव्हान ठेवलं ते 39 धावांचं. 24 चेंडू आणि 39 धावा विजयासाठी पाहिजे ते मुंबई रजर्स या संघाला. 24 चेंडू आणि 39 धावा. काहीसं सोपं काहीसं कठीण असं समीकरण ठेवलंय. हवा तर करतोच, बाकी मित्रांची मेहरबानी.
थँक्यू डीजे. सेमीफिनालेचा हा सामना ट्यूब प्रीमियर लीग पर्व तिसरं आणि तिसऱ्या पर्वातील हा सेमीफिनालेचा पहिलाच सामना नारंगी क्रीडा नगरीमध्ये रंगतोय. पहिली इनिंग झाली. पहिल्या इनिंगच्या समाप्तीनंतर धावसंख्या जर ड्रॅगन फायर या संघाने 24 चेंडू आणि 39 धावांचं आव्हान ठेवलंय ते मुंबई रेंजर्स या संघासमोर. ऑन स्ट्राईकला खेळेल अरविंद. पहिला चेंडू चांगला हाताळला गेला. चेंडू गेला निर्धाव यष्टांच्या पाठीमागे. अरविंद याला काहीसा चेंडू समजत नाही आहे. पंचांकडे अपील मात्र कळतायत. पंच अपूल फेटाळून लावतायत. पहिल्या चेंडूची सांगता होते. पुन्हा एकदा तन्मय गोलंदाज ट्रॅक वरती मात्र सज्ज होतोय. जर्सी नंबर 44 परिधान करून आयटम ओव्हर द विकेट असेल. अरविंद साठी इथे मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न जरूर केलाय. वरतून 30 या सर्कलच्या बाहेर चेंडू पडला आणि त्याच नंतर चेंडू ट्रॅव्हल होईल. 1 बाउंड 2 बाउन्स करेल 4 धावेसाठी. 4 या धावेनिशी संघाचा श्री गणेश झाला. अरविंदचा देखील श्री गणेश झालाय. 39 धावांचा पाठलाग करताना पहिल्याच चेंडू निर्धाव टाकला गेला. त्याच नंतर हा चौकार आला. 2 चेंडूंचा खेळ मात्र समाप्त झालाय. धावसंख्या पोहोचल्या 4 या आकड्यावरती. जो हा सामना जिंकेल ते फिनालेचं तिकीट फायनल करू शकतं. फिनाले खेळू शकते, फायनल खेळू शकते. सेमीफिनालेचा हा सामना रंगलाय. 39 धावांचं उद्दिष्ट मात्र ठेवलंय. काहीस अवघड, काहीस सोपं असं समीकरण. 24 चेंडू आणि 39 धावा मुंबई रेंजर्स या संघासमोर. पुन्हा एकदा तन्मय गोलंदाजी ट्रॅकवरती मात्र सजली. पुन्हा एकदा तोच स्टेप आउट करून खेळण्याचा प्रयत्न जरूर केला होता. 30 सर्कलच्या आतमध्ये चेंडू अडवला जातोय. तोपर्यंत फेक होईल आणि 1 धाव मिळेल. 1 या धावेने संघाची धावसंख्या जर पाहायला गेलात स्कोर कार्डवरती लगावले गेले 5 धावा. 3 चेंडूंचा खेळ मात्र समाप्त झालाय. आता मात्र ऑन स्ट्राईकला जाईल नवीन बॅटर राकेश. आपल्याला राकेशांच्या हातामध्ये 70 ची बॅट दिसते. लगातो 6. फिल्डिंग मध्ये बदल करतात तन्मय. पुन्हा एकदा तन्मय गोलंदाज ट्रॅक वरती असतील. 7-8 पावलांचा रनअप असेल. तन्मय राईट ओव्हर द विकेट असेल राकेशसाठी. इथे मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न जरूर झालाय. चेंडू ट्रॅव्हल होईल 6 धावेसाठी. 6 या धावनेशी संघाची धावसंख्या जर पाहायला गेलात तर धावसंख्या जाऊन पोहोचले 10 या आकड्यावरती. 11 या आकड्यावरती. चांगले एफर्ट्स दाखवले होते प्लेयरने परंतु चेंडू थांबला नाही. चेंडू निघून जाईल 6 धावेसाठी. थँक्यू डीजे. लगातो 6. मी आधीच म्हटलं होतं 70 ची बॅट घेऊन खेळतायत राकेश. पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न जरूर झाला होता. पंचांकडे अपील करतायत. पंच अपील मात्र फेटाळून लावतायत आणि मेन पंचांचं हात समांतर होत आहेत. वाईड चेंडू अतिरिक्त धाव खात्यामध्ये जोडली जाते. 1 या धावसंख्येने संघाची धावसंख्या जर पाहायला गेला तर धावसंख्या जाऊन पोहोचले 12 या आकड्यावरती. सेमीफिनालेचा हा सामना 24 चेंडू आणि 39 धावांचं उद्दिष्ट मात्र ठेवलंय. 4 चेंडूंचा खेळ मात्र समाप्त झालाय. उर्वरित 2 चेंडू बाकी असतील तन्मय याचे. पहिलं षटक हाताळताना थोडासा महागडा ठरतो. 39 धावांचा उद्दिष्ट आहे. त्यावर मोठा फटका लगावला गेला. पुन्हा एकदा थोडासा चेंडू उसळी घेतोय. जातोय यष्टिरक्षकाच्या हातामध्ये. चेंडू जाईल निर्धाव. निर्धाव चेंडूची सांगता झाले. 5 चेंडूंचा खेळ समाप्त झाले. धावसंख्या आपल्याला स्थिरावलेली मिळते पाहायला मिळते ती म्हणजे 12 धावा. तन्मय पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवरती सज्ज होतील. जर्सी नंबर 44 परिधान करून मात्र खेळतायत या क्रीडा नगरीमध्ये. ऑन स्ट्राईकला खेळतील राकेश. मोठा फटका येईल का? मोठा फटका मारण्याचा प्रयत्न जरूर केला. चेंडू खाली कोण नाहीये. अनसेफ चेंडू पडतोय. तोपर्यंत 1च धाव मिळते. 1 धावेनिशी संघाची धावसंख्या जर पाहायला गेला तर स्कोर कार्डवरती लगावले गेले 13 धावा.
6 चेंडूंचा खेळ मात्र समाप्त झालाय. धावसंख्या झाले 13. डीजे कम ऑन. उसके दरबार में लोग आते हैं, उसके दरबार में लोग आते हैं, आने जाने वाले लोग कोई कोबरा काटता है, कोई बकरा काटता है, आने जाने वाले लोग कोई कोबरा काटता है, तो कोई बकरा काटता है। मेरे बाया का नाम है, जिसका नाम मेरे बाया का नाम है, जिसका नाम उसी से रख लो नाम रे बाबा, उसी से रख लो नाम। वैयक्तिक थँक्यू डीजे. वैयक्तिक पहिल्या संघातर्फे दुसरं षटक घेऊन येत आहेत दिनेश गुराव. 13 धावा पहिल्या गोलंदाजाने खर्च केल्या. त्याचनंतर दिनेश गुलाव गोलंदाज ट्रॅकवरती. इथे फुल टॉस लो फुल टॉस चेंडूचा प्रयत्न होता परंतु पंचांचे हात समांतर होत आहेत. पंच निर्णय सांगायचा आहे. निर्धाव चेंडूची सांगता झाले. धाव संख्या आहे तिथे 13 धावा. पुन्हा एकदा दिनेश गुरव. अनेक वर्षाचा अनुभव आहे टेनिस क्रिकेटमध्ये. इथे मोठा फटका येईल का? फुल टॉस चेंडू होता परंतु अनसेफला चेंडू पडेल तोपर्यंत एक धाव पूर्ण होते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न जरूर केलाय. धावबाची संधी परंतु नाही. एस नो करीत 2 धाव मात्र पूर्ण केल्यात. 2 या धावेने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचले 15 या आकड्यावरती. 2 चेंडूंचा खेळ मात्र समाप्त झालाय. दुसरं षटक प्रगतीपथावर असताना ड्रॅगन फायर या संघाचा पुन्हा एकदा दिनेश गुरव. इथे मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न मात्र जरूर झाला होता. एक धाव निघेल का? चोरटी धाव काढण्याचा प्रयत्न मात्र झालाय. एक या धावने संघाची धावसंख्या जर पाहायला गेला तर स्कोर कार्ड वरती लगावले गेले 16 धावा. पुन्हा एकदा दिनेश गुराव. गोलंदाज ट्रॅकवरती 60 पावलांचा रेनअप असेल. फुल टॉस चेंडू कन्वर्ट करण्याचा प्रयत्न मात्र जरूर झाला होता. पंचांचा इशारा येतोय नो. फ्रीट असेल का सर? हो फ्रीट आहे. चांगला बोनस मिळतोय. 1+1 अशा 2 धावा. 2 या धावांनी संघाची धावसंख्या जर पाहायला गेला तर वाढले ती म्हणजे 18 धावा. आता मात्र फ्रीट असेल. फलंदाजाने लक्षात घ्यायचंय. दिनेश गुरव यांचा पुढचा चेंडू. फ्रीटचा हा चेंडू उचलतील का फायदा? मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न जरूर केला. लेग साइडच्या दिशेने कटवलेला हा चेंडू. तिथे क्षेत्ररक्षक येतात तोपर्यंत एकच धाव मिळते. 1 या धावसंख्येने संघाची धावसंख्या जर पाहायला गेला तर 19 धावा बोर्ड फलकावरती मात्र लागल्या गेल्यात. चार चेंडूंचा खेळ मात्र समाप्त झालाय. धावसंख्या झाले 19. अजूनही 2 चेंडू शेष आहेत. 2 चेंडू कशा प्रकारे हाताळतात ते आपल्याला दिसतील. दिनेश गुरव ऑन स्ट्राईकला खेळले लेफ्ट हँड बॅट्समन अरविंद. इथे मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न स्टेप आउट करून खेळण्याचा प्रयत्न जरूर झाला होता परंतु चेंडू यू मिस होतोय. जातोय यष्टीरक्षकांच्या हातामध्ये. सुंदर यष्टीरक्षक कामगिरी करतायत मंगेश सर. जर्सी नंबर 07 महेंद्र सिंग धोनी सरांची ही जर्सी नंबर परिधान करून यष्टांच्या पाठीमागे महेंद्र सिंग धोनी देखील एक उत्कृष्ट विकेट किपर घडून गेले. पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न जरूर झाला होता. फसवा चेंडू टाकला गेला. यॉर्कर पद्धतीचा हा चेंडू. एकच धाव मिळते. 1 या धावसंख्येने संघाची धावसंख्या जर पाहायला गेलात तर 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचले 20 या आकड्यावरती. कमॉन डीजे. हाथ जोड़ के बोली गवर जा, हाथ जोड़ के बोली गवर जा, तीनों लोग बताए बस्ती में, तीनों लोग बताए बस्ती में, आप फते वीराने में जी, आप फते वीराने में, हरि राम बलो जी, राम बलो जी, राम बलो जी, राम बलो जी, शिव का वंदन किया करो, हरि शिव का वंदन किया करो जी. पकड़ सान बबम पकड़ सान बबम पकड़ सान बबम कम लहरी, पकड़ सान बबम पकड़ सान बबम पकड़ सान बबम कम लहरी, पकड़ सान बबम पकड़ सान बबम पकड़ सान बबम कम लहरी, पकड़ सान बबम पकड़ सान बबम पकड़ सान बबम कम लहरी. बोल जाए बब्बा जी. Let's go.
थँक्यू डीजे. आता मात्र तिसरं षटक प्रगतीपथावर. वाईट चेंडू, पंचांचा इशारा, पंच निर्णय सांगायचा आहे. पंच नो चेंडू असेल. फ्री हिट आहे का? फ्री हिट. पंच निर्णय सांगायचा आहे. पंच हा चेंडू नो असेल. अतिरिक्त धाव संख्येत जोडला जातोय. 21 धावा. शैलेश गोलंदाज ट्रॅकवर, त्याला वैयक्तिक पहिल्या संघातर्फे तिसरा षटक. हा चेंडू फ्री हिटचा असेल. फलंदाजांनी लक्षात घ्यायचं आहे. शैलेश हा चेंडू फ्री हिटचा नक्कीच असेल. इथे चांगला चेंडू टाकला गेला. यॉर्कर पद्धतीचा हा चेंडू. चेंडू जातोय मागे, यष्टांच्या पाठीमागे निर्धाव. पहिल्या चेंडूची सांगता होते. एक पुन्हा एकदा शैलेश गोलंदाज ट्रॅक होते. 7-8 पावलांचा रनअप असेल. पंचांचा हात समांतर दिशेत होत आहेत. वाईड चेंडू. अतिरिक्त धाव मिळते. धाव संख्या जर पाहायला गेलं तर स्कोर कार्ड वरती लगावले गेले 22 धावा. एक चेंडूचा खेळ मात्र समाप्त झालाय. उर्वरित 5 चेंडू असतील. ऑन स्ट्राईकला खेळेल अरविंद. काहीसा चेंडू याला समजत नाहीये आणि सुरेख फटका लगावला गेला आणि डबल टॅप चेंडू झाला आणि चेंडू जाईल. चांगले एफर्ट्स तिथे दाखवले गेलेत खेळाडूकडून. तोपर्यंत थर्ड अंपायर कडे निर्णय येतोय मेन पंचांचा. तिसरे पंच असतील चौकार नसेल. पंच धावा सांगायच्यात जरा. पंच धावा 3 या धावानेशी संघाची धाव संख्या जाऊन पोहोचले 25 धावा. शैलेश पुन्हा एकदा गोलंदाज ट्रॅक वरती ऑन स्ट्राईकला खेळतील. लेग साइडला कटवण्याचा प्रयत्न जरूर झाला होता परंतु चेंडू जातोय. पंचांचा इशारा येते वाईड. 1+1 अशा 2 धावा. 2 या धावेनेशी संघाची धाव संख्या जाऊन पोहोचले 27 या आकड्यावरती. 27 धावा स्कोर कार्ड वरती मात्र लगावल्या गेल्यात. मुंबई रायडर्स या संघाच्या थोडासा महागडा ठरतोय आता शैलेश. 2 चेंडूंचा खेळ मात्र समाप्त झालाय. उर्वरित 4 चेंडू या षटकातील शेष आहेत. सर बॉल सांगायचे. बॉल पुन्हा एकदा शैलेश गोलंदाजी ट्रॅक वरती मात्र सज्ज झालाय. इथे पुन्हा एक धाव. 1+1 अशा 2 धावा. 2 या धावांशी संघाची धाव संख्या जाऊन पोहोचले 29 या आकड्यावरती. सामना जरा थांबवा. महादेव सर चेंडू सांगायचे. चेंडू किती झालेत? 3 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. उर्वरित 3 चेंडू शेष आहेत. शैलेश पुन्हा एकदा गोलंदाज ट्रॅकवरती ऑन स्ट्राईकला खेळतील. जो सलामी लावलेला फलंदाज. इथं मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न जरूर केला. काऊ कॉर्नरच्या दिशेने हा कटवलेला चेंडू. तिथे दिनेश गुरव सर येत आहेत आणि चेंडू मात्र अडवतायत. तोपर्यंत एक धाव मिळते. एका धाव संख्येने संघाची धाव संख्या मात्र जाऊन पोहोचले 30 या आकड्यावरती. अजूनही 2 चेंडू शेष आहेत. 39 धावांचं आव्हान मात्र गाठायचंय. इथं थोडासा चेंडूने उसळी घेतली आणि त्यानंतर ही एक धाव काढली गेली. 1 या धावानेशी संघाची धाव संख्या जाऊन पोहोचले 31 या आकड्यावरती. म्हणजेच काय तर विजयासाठी मुंबई रायडर्स या संघाला फक्त आणि फक्त 8 धावेची गरज आहे. 7 चेंडू आणि 8 धावा. पुन्हा एकदा ऑन स्ट्राईकला खेळतील. इथे मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न जरूर झाला होता. तिथे चांगला एफर्ट्स मात्र दाखवले होते. तोपर्यंत एक धाव पूर्ण होते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न जरूर केलाय. मिस फील्ड होते आणि 2 धावा पूर्ण होत आहेत. 2 या धावेनेशी संघाची धाव संख्या जर पाहायला गेला तर जाऊन पोहोचले 33 या आकड्यावरती. म्हणजेच काय
तर आता मात्र विजयासाठी 6 चेंडू आणि 6 धावेची गरज. पंच म्हणून काम पाहत आहेत महादेव सर. उत्कृष्ट पंच लाभले गेलेत काळावरत्या उन्हामध्ये. एवढे पंच आपल्याला चांगले लाभले गेले. खरोखर चांगले पंच म्हणावे लागतील. चांगले निर्णय देतात. आतापर्यंत निर्णय तरी चांगले दिले गेलेत. आता मात्र फक्त ने फक्त 6 चेंडू आणि 6 धावेची गरज आहे मुंबई रेंजर्स या संघाला. कोण जाणार फायनल मध्ये ते येणारे 6 चेंडू सांगतील. कोण मारणार बाजे, कोण करणार पलटवार आणि कोण जाणार मेगा फिनाले मध्ये, हे 6 चेंडू निर्णायक ठरतील. धन्यवाद डीजे. आयुष्यात क्षेत्र कोणतंही असो कष्टाला पर्याय नाही. आयुष्यात क्षेत्र कोणतंही असो कष्टाशिवाय पर्याय नाही. आणि जर कष्ट प्रामाणिक असतील ना मित्रांनो तर यशाला देखील पर्याय नाहीये. कष्ट जर प्रामाणिक असतील ना मित्रांनो तर यशाला देखील पर्याय नाहीये. दोन्ही फलंदाज मात्र दाखवून देत आहेत आमच्याकडे ती कुवत आहे, आम्ही ते करू शकतो. पंच निर्णय सांगायचा आहे. या चेंडूचा निर्णय सांगायचा आहे. चेंडू जातोय निरधाव यष्टांच्या पाठीमागे. आता मात्र दडपण थोडस वाढतंय. 5 चेंडू आणि 6 धावेची गरज आहे. काय घडतंय मैदानाच्या आतमध्ये? पंचांचा इशारा येतोय नो चेंडू. 1 धाव बोनस मध्ये मिळते. फेकीचा नो. फ्री हिट नसेल. फ्री हिट नसेल फलंदाजाने लक्षात घ्यायचंय. चेंडू जातोय नो. आता मात्र धाव संख्या पंच निर्णय सांगायचा आहे. पहिला चेंडू डॉट होता. 30 ओव्हर कंटिन्यू धरायची का? पंच कंटिन्यू करायचे का? उर्वरित 5 चेंडू शेष असतील. मागाय नको. 5 धावेंची गरज. पंचांचा इशारा येतो एस इट इज वाईट. अतिरिक्त धावेमध्ये भर होते. धावसंख्या जाऊन पोहोचले 35 या आकड्यावरती. उर्वरित 5 चेंडू आणि 4 धावेची गरज आहे मुंबई रेंजर्स या संघासमोर. 5 चेंडू आणि 4 धावा. आणि चेंडू जातोय निर्धाव. एक तुझा एक माझा, एक तुझा एक माझा, अशा पद्धतीने ते खेळ चालू आहे या क्रीडा नगरीमध्ये. आता मात्र उर्वरित 4 चेंडू आणि 4 धावेची गरज मुंबई रेंजर्स या संघाला. राकेश गोलंदाजी ट्रॅक वरती मात्र आलाय. 4थं षटक हाताळताना निर्णायक षटक आहे. 4 चेंडू आणि 4 धावा. काय घडते मैदानाच्या आतमध्ये? कोण जाणार फायनलला? जो जीता ओ सिकंदर, जो हारा ओ घर के अंदर, असं काहीतरी घडणार आहे. आता 4 चेंडू शेष आहेत. 4 चेंडूंचा सामना. रनअप मध्ये 2दा 3दा 4दा बदल मात्र करतायत राकेश. पुन्हा एकदा राकेश गोलंदाज ट्रॅक वरती. ऑन स्ट्राइक ला खेळेल अरविंद. आणि काय घडतंय? चेंडू तर 3 4 5 टप्पी जातोय बॅट्समनच्या पुढ्यात. पंचांचा इशारा येतोय येस इट इज वाईट. म्हणजेच काय तर आता समीकरण सोपं होऊन बसलंय. 4 चेंडू आणि 3 धावा. कोण जाणार मेगा फिनाले मध्ये? कोण ठरणार मानकरी? कोण कोरणार या चषकावर नाव? ती येणारी पहिली टीम जाईल मेगा फायनल मध्ये. सेमी फायनलचा हा सामना.
पुन्हा एकदा वाईट काय घडतंय आणि इथे चोटी धाव काढण्याचा प्रयत्न जरूर झालाय तिथे हिट होते परंतु नाही आणि आता मात्र फक्त आणि फक्त एका धावेची गरज आहे ती मुंबई रेंजर्स या संघाला जाणार फायनल मध्ये मुंबई रेंजर्स संघ संकेत मांडवकर आणि त्याचे सहकारी अतिशय खुश असतील कारण का एवढ्या मोठ्या क्रीडा नगरीत येऊन फायनलचं तिकीट गाठणारा हा पहिला संघ ठरू शकतो आणि हा देखील अतिरिक्त जातोय आणि जातोय फायनल मध्ये प्रवेश आणि इथे विन होतोय मुंबई रेंजर्स संघ काय घडतंय पहिल्या सामन्यावर थोडासा बॅक फुटला गेला त्यानंतर दुसरा सामना जिंकला आणि हा तिसरा सेमीफिनालेचा सामना जिंकून गेलाय फायनल मध्ये फायनलचं तिकीट मात्र कलेक्ट केलंय हा नागोबा खूपच विषारी असून मूड मध्ये असल्यावरच नाचतो नाचा खचकन चालतो 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 नागोबाला चालतो थँक्यू डीजे आले ही किती तुफान जरी आले किती तुफान